विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पाटील साहेब आणि इतर सर्व मान्यवरांचे आम्ही पाटील कुटुंबातर्फे स्वागत करतो. इनामदार कितीर कुमार देसाई, इनामदार अशोकरावजी देसाई. औक्षण पाटील परिवारामार्फत आपले करण्यात येत आहे. कृपया आपण सर्व मान्यवरांनी आपण औक्षण करून घ्यावं आणि आम्हाला शुभाशीर्वाद द्यावेत. माजी डेप्युटी कोवाडचे सरपंच श्रीकांत पाटील यांनी पण मान्यवरांच्या सोबत यावं. किनीचे सरपंच संदीप बिर्जे यांनी पण मान्यवरांच्या सोबत यावं कृपया. हॅलो 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 समय जरा कमी दे. आद्यपूजा झालेली आहे. यानंतर त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय अण्णांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या शुभ उपस्थितीत हा उद्घाटनाचा सोहळा संपन्न होत आहे. आपल्या ऐतिहासिक उपस्थितीत हा आनंद सोहळा पाटील परिवारांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद द्विगुणित करतो आहे. या सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहात. टाळ्यांच्या गजरात याचे स्वागत करा अण्णांना विनंती करतो. जोरदार टाळ्या. हिप 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 हिप. PS पाटील साहेबांचा विजय असो. PS पाटील साहेबांचा विजय असो. हिप हिप. कॅमेरामॅन ऍक्शन. स्माइल स्माइल. अश्विनी होमचे नामफलकाचे अनावरण झालेले आहे. आपल्या उद्घाटन सोहळ्याला आपली छान छबी आणि या सोहळ्याला आशीर्वाद द्यायचे. थोडंसं ऍक्शन घ्या. सर्व प्रमुख कुटुंबियांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. हा सोहळा म्हणजे आपल्या जीवनातला एक आनंद सोहळा आहे. याचा उद्घाटन सोहळा म्हणजे भीष्मपिता डोळेव राज्यमंत्री भगवान सुखराव पाटील तालुक्याचे भाग्यविधाता त्यांना आपण भोगन विकास कोष डॉक्टर केएस पटेल या सोहळ्याला अश्विनी पटेल अमोल पटेल या सोहळ्याला उपस्थित राहिले. हा सुंदर क्षण अविस्मरणीय क्षण आपल्याला भारावं टाकणार आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या स्वागतानंतर आणि हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर आपण असेच सामोरे यायचे. अनेक विविध पक्षाचे उद्घाटन आपल्याला करायचे आहे. आणि याच्या हे ना हे दोन माजी जिल्हा परिषद सदस्य सुजाता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य कर्णप्रणा भोगन, कोवाडचे सरकार अशोकराव काय करू शकतो तसे राबलो काय ते गावाचा प्रमुख गावात बरेच जण थांबले. विकासाचे दुसरे नाव म्हणजे करायचं आहे. आता इकडे या तुम्ही. ते ह्या आहेत त्या समोर
आते ईद कापानी पुढे या पुढे या तू इकडे खाली खाली त्या पायरीवर येतो वर आलाच नाही अजून घेऊया काय माझं पुढे नको नको बरोबर आहे सगळं घ्या आज फोटो वापरता येतो ना भूतो ना भविष्य असा भव्य न दिव्य या लाख लाख धन्यवाद सर. आपला अमूल्य भव्य देऊन या ठिकाणी आलात. पुणे महाराष्ट्राच्या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. खुर्ची बॅक कर आनंद बसू द्या एक दोन सामाजिक कार्यकर्ते समोर चड्डी घालून खेळणार पण एका गुणवत्तेवर राजाराम कॉलेजमध्ये फर्स्ट यादीमध्ये पहिला नंबर त्यांचा होता. लोक त्यांच्याकडे आवाकून बघायची, मुलं बोली बघायची विचित्र नजरेनं. ह्या चंद्रगडी कोण आहे मुलगा, पण त्यांना अभिमान होता की मी पहिला नंबरचा पहिला विद्यार्थी. असा हा हुशार विद्यार्थी जिद्दीवर MBBS झाला आणि गावघराची सेवा करायची. आज 90 गावचे लोक आरोग्य सेवा घ्यायला त्यांच्याकडे येतात. कधी उधारीची वही लिहून ठेवली नाही, उधारी मागितली नाही. आयुष्यात प्रेमाला मानणारा, बुद्धाला मानणारा आणि सोज्वळ मनाचा कवी डॉक्टर PS पाटील. आपण स्वागतपर एखादा अनुभव आपण सांगितला तरी छान होईल. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, माझे पितृतुल्य आदरणीय ज्येष्ठ चंदगड तालुक्याचे ज्येष्ठ नेते भरमोहन पाटील, कारण यांच्यामुळं आपल्या तालुक्यात प्रचंड जलसाठा निर्माण झाला आणि त्या पाण्यामुळं आपला तालुका हिरवागार, अगदी सौंदर्यात तालुक्याच्या भर पडली. ते ज्यांच्या हातून काम झालं ते भरमोहन पाटील. तसेच चंदगड, पोवार आणि नेसरी या ठिकाणी महाविद्यालय झाली, ती सुद्धा भरमोहनांच्याच मुळे झाली आणि त्याच्यामुळे आपल्या तालुक्यातली गोरगरीब मुलं मुली त्यांना ज्ञानाची कवाडं उघडी झाली, ती सुद्धा भरमोहनांच्या मुळे. तर मी भरमोहनां इथे त्यांनी वेळ देऊन आज त्यांच्याकडे 15 कार्यक्रम आहेत, ते सगळे व्यस्त आहेत. त्यातल्या त्यात सुद्धा आमच्याकडे येऊन त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला. मी त्यांचे आभारी मानतो आणि स्वागतही करतो. या चंदगड या कोवाडगावचे इनामदार अगदी
खूप चिरतरुण व्यक्तिमत्व अशोकराव देसाई, त्यांचंही मी स्वागत करतो. या कोरगावचे इनामदार मिस्टर देसाई, त्यांचंही मी स्वागत करतो. या कालकुंदरीचे ज्याने आपलं आयुष्य राजकारणात घातलं आणि चंदगडच्या लोकांच्यासाठी भरपूर सेवा आणि भरपूर जनसमूह आपल्याजवळ जमा केला, ते MJ पाटील. आमच्या किनीगावचे सरपंच संदीप पाटील आणि या कोवाडचे, ज्यांच्यामुळे खरंच कोवाडची भरभराट झाली, कोवाडची व्यापारपेठ मोठी झाली, त्याला कारणीभूत असलेले कल्लापण्णा भोगण. खरं म्हणजे पांडुरंग जाधवांनी माझ्याबद्दल सांगितलेलंच आहे आणि 40-43 वर्षामध्ये सगळी जनता मला ओळखते, त्यामुळे मी नवीन काय माझ्याविषयी बोलावं असं मला काय वाटत नाही. पण माझ्याविषयी काही गोष्टी माहीत नाहीत, त्या आज सांगाव्यासारख्या वाटायला लागल्या. प्रत्येकजण खरं म्हणजे जन्मानंतर जीवनाला सुरुवात करतो. माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं घडलंय. माझं जीवन मृत्यूनंतर चालू झालं. त्याचं एक हे म्हणजे मी जन्माला आलो आणि 12व्या दिवशी मेलो सुद्धा, आणि माझ्यावर कफन घातलं गेलं, अर्ध्या वाटेवर आणलं, माझा खड्डाही खणून ठेवला होता आणि कदाचित माझ्या आईच्या आर्त किंकाळीमुळे माझ्या अंतरंगात, माझ्या आत्म्यात कुठंतरी ती जाणीव झाली असेल आणि मी त्या कफनाखाली मी किंकाळलो आणि अर्ध्या वाटेवरनं मला आणलं आणि माझ्यासाठी खंडेला खड्डा सुद्धा बुजवला गेला आणि त्याच्यानंतर माझ्या जीवनाची सुरुवात झाली. कारण हे थोडंसं वेगळेपण इतरांच्या पेक्षा म्हणून नोंद करून सांगावंसारखं वाटलं. कदाचित भगवंतानं मला परत जीवदान देताना हा आदेश देऊनच पाठवलं की असंच जगायचं, प्रेमानं, आनंदानं, भक्तीनं, ज्ञानानं आणि शांतीनं, आणि असंच जगावं हा आदेश देऊन पाठवलं का काय याची मला नेहमी जाणीव होते. तर म्हणजे मी किनीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो. 7वीला मी तालुक्यात फर्स्ट आलो. SSCला मी महाराष्ट्रामध्ये पहिल्या 100 मध्ये आलो आणि मला नॅशनल मेरिट मिळाली. त्याचबरोबर मला छत्रपती शाहू महाराजांची स्कॉलरशिप मिळाली. या 2 स्कॉलरशिपवर माझं पूर्ण कॉलेजला गेल्यापासून ते अगदी MBBS होईपर्यंतचं शिक्षण झालं. राजाराम कॉलेजमध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा एंट्री केली त्यावेळेला पहिल्यांदाच मी कॉलेजची इमारत बघितली. अगदी पायात स्लीपर नाही, चप्पल नाही, हाफ पॅन्ट घालूनच मी गेलो होतो. पण परशुराम सुबराव पाटील हे राजारामच्या मेरिट लिस्टमध्ये 1 नंबरला होतं. या अभिमानानं मग तिथे पहिले 6 महिने मी तिथं राहिलो आणि परत टर्मिनल एक्झामला मी परत राजारामला फर्स्ट आलो. याचा मला खूप अभिमान वाटतो. 1982 पासून अगदी छोट्याशा जागेमध्ये मी इथं माझी प्रॅक्टिस चालू केली. गोरगरिबांची, अगदी ज्यांना पैसे नव्हते, अगदी म्हातारे लोक माझ्या दवाखान्यात जायचे, औषधाला पैसे नव्हते, त्यांना सुद्धा मी पैसे देऊन घरी पाठवत होतो. अशा प्रकारे आता हे फार काही सांगण्यात काय अर्थ नाही. अशी जनतेची सेवा माझ्या हातून न कळत घडले आणि जी सेवा घडली, जे काय आपण मदत केलेली आहे, खरंच कोणाला सांगू नये, ते अबोलच असावं, कुणाला न सांगताच या गोष्टी करत राहाव्यात असंच माझं मत आहे. माझ्याकडे आता साधारण 90 ते 100 गावचे लोक उपचारासाठी येतात आणि माझी मुलं डॉक्टर अभिजित पाटील MDS आहे, माझी सूनबाई डॉक्टर प्रियांका पाटील, माझा मुलगा डॉक्टर अमोल पाटील, डॉक्टर उषाली पाटील, हे सगळे अगदी माझ्या विचाराप्रमाणे चालले. तेही अगदी माझ्यासारखी जनतेची सेवा करतील असा मला विश्वास आहे. मी फार वेळ न घेता माझे 2 शब्द पुढे. नमस्कार. स्वर्गीय कै सुबराव गावडू पाटील, सुभद्रा सुबराव पाटील माझे आजी आजोबा, डॉक्टर LR भोसले मिरज लोकनियुक्त नगराध्यक्ष माझे आजोबा, तसेच आमच्या किनी गावचे ग्रामदैवत कलमेश्वर आणि झुटिंग बाबा यांना स्मरण करून मी आज आपण अश्विनी नर्सिंग होम व मॅटर्निटी हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण जे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करतो. आदर, नम्रता, मर्यादा, संस्कार, नैतिकता, जिद्द, प्रेम, संयम या तमाम शक्तींचा ऊर्जास्रोत व माझे मार्गदर्शक, माझे प्रिय पूज्य वडील डॉक्टर PS पाटील, तसेच नदीसारखी निर्मळ, सुगंधी फुलासारखी सुवासिक, प्रेमळ मधुरगंगा, माझा उत्साह, माझी गतिमान दिशा व माझ्या भावनांना निर्मळ ठेवणारी माझी प्रिय आई सौ मधुमती पाटील, माझ्या अडी अडचणींना एका हाकेत धावून येणारा
माझा जुळा भाऊ डॉक्टर अभिजित पाटील, माझी मॉरल सपोर्टर आणि माझी रोल मॉडेल माझी सौभाग्यवती पत्नी डॉक्टर वृषाली पाटील, मुक्त मनाचे शांत स्वभावाचे हरित क्रांतीचे जनक, शांत वाहणारी नदी चंदगड तालुक्याची गंगा मैया व राजकारणाचा महामेरू असलेले आपले सर्वांचे लाडके श्री भरमोअण्णा पाटील साहेब, तसेच विश्वास आणि खानदानाचं प्रतीक असलेले आपल्या सर्वांचे लाडके कल्लापण्णा भोगन साहेब, उपस्थित व्यासपीठावर असलेले ज्यांच्या स्मितहासाने आपल्या मनाला उत्साह यावा असे आमचे MJ पाटील, माझे परम मित्र आणि माझे शाळेचे बालमित्र संदीप बिर्जे, किनी गावचे सरपंच, तसेच ज्यांची जागा घेऊन आम्ही हे भव्य दिव्य हॉस्पिटल उभे केले ते कीर्तिकुमार देसाई साहेब, तसेच अशोकबा देसाई साहेब, या सर्वांचे मी स्वागत करतो. तसेच किनी कर्यात भागात व चंदगड तालुक्यात आरोग्य, संपत्ती, स्नेह, नम्रता, प्रेम, विश्वास आणि आदर या सर्व गुण संपन्न असलेले इथे जमलेले सर्व जनसमुदाय, लोकप्रतिनिधी, आजी माजी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच सदस्य, प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर्स, नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, पत्रकार बंधू, व्यापारी बंधू, माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, किनी गावचे सर्व ग्रामस्थ, शिक्षक वृंद, शेतकरी वृंद, आमचे मित्र, नातेवाईक, परिवार आणि आप्तेष या सर्वांना माझा नमस्कार. आज तुम्ही अश्विनी नर्सिंग होम व मॅटर्निटी हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. अश्विनी नर्सिंग होम हे माझे वडील डॉक्टर PS पाटील यांनी सन 1982 साली कोवाडमध्ये एका सुतारांच्या घरामध्ये छोट्याशा खोलीमध्ये चालू केले. त्यातून त्यांनी 1985 साली दुंडगे रोड येथे ते हॉस्पिटल शिफ्ट केले. सध्या त्यांचे वय वर्ष 71 असून सुद्धा तीच उमेद त्यांची कायम आहे. अजून 50 वर्ष ते पुढे सेवा देतील याची गॅरंटी या व्यासपीठाच्या निमित्तानं मी देऊ शकतो. मी डॉक्टर अमोल पाटील, माझे शालेय शिक्षण आमच्या किनी गावी विद्यामंदिर किनी, माध्यमिक शिक्षण जयप्रकाश विद्यालय किनी, कॉलेज साधना महाविद्यालय गडिंग्लज, MBBS JNMC बेळगाव, बीम्स येथे ज्युनियर रेसिडेन्सी, तसेच अनस्थिशिया ही डिग्री मी अश्विनी रुग्णालय सोलापूर येथे घेतली. CPR हॉस्पिटल येथे भूलतज्ञ म्हणून मी काम केलेले आहे. तसेच मानगाव आणि उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 3 वर्ष मेडिकल ऑफिसर या पदावर पण मी काम केलेलं आहे. 20 मार्च 2016 साली आम्ही खाजगी वैद्यकीय व्यवसाय मी आणि माझी पत्नी डॉक्टर वृषाली पाटील यांनी सुरू केली. तसेच 2020 साली जी कोविड लाट आली त्याच्यामध्ये मी, माझे वडील आणि आमचे सर्व कुटुंबीय यांनी अविरहित 24/7 असे कोविड सेंटर तसेच कोवाड भागातील सर्व रुग्णांना आम्ही सेवा दिलेली आहे. आम्ही या नवीन हॉस्पिटलमध्ये ज्या नवीन सुविधा देणार आहेत त्याच्या थोडक्यात मी तुम्हाला आढावा देतो. या नवीन हॉस्पिटलमध्ये आम्ही गरोदर मातांची तपासणी, प्रसूतीपूर्व सेवा, प्रसूती पश्चात सेवा, गरोदर मातांची तपासणी, सोनोग्राफी, वंध्यत्व निवारण, आरोग्य तपासणी, OPD IPD सेवा, स्पेशल रूम, डिलक्स रूम, जनरल वॉर्ड, तसेच भूल देण्याची सोय, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सुसज्ज प्रसूतीगृह, सिझेरियन सेक्शन, नॉर्मल डिलिव्हरी, तसेच ECG, मल्टीपॅरा मॉनिटर, कुटुंब नियोजन समुपदेशन, गर्भाशयाचे आजार, तज्ञ डॉक्टरांच्या भेटी, तसेच आधुनिक क्लिनिकल लॅबोरेटरी, मेडिकल स्टोअर, फार्मसी या सर्व सुविधा एकाच छताखाली देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तसेच आतापर्यंत तुम्ही सर्वांनी आमच्यावर प्रेम केलेलं आहे, त्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. गरजू व्यक्तींना आम्ही उपचार देणार आहोत. येथे या भागामध्ये जे पेशंट बेळगाव, गडिंग्लज, कोल्हापूर या ठिकाणी डिलिव्हरीसाठी जात होते, सिझेरियन सेक्शनची सोय नसल्यामुळे किंवा ऑपरेशनची सोय नसल्यामुळे ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना कुठेतरी आम्ही इथे थांबून इथंच किनी भागामध्ये आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच या हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षित योजनेतून टोटल आपल्या तालुक्यामधील सर्व 6 PSCच्या सर्व गरोदर मातांची 9 महिन्यातील एक कोणतीही सोनोग्राफी टोटली इथे आम्ही मोफत करणार आहोत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड, जिल्हा परिषद कोल्हापूर, आरोग्य विभाग यांच्या सहयोगाने जे सर्व शासकीय कार्यक्रम, आरोग्य उपक्रम, तपासणी शिबिर, माता मेळावे येथे आम्ही घेणार आहोत. या हॉस्पिटलमध्ये आपल्याला सर्व गरम पाणी, इन्व्हर्टर,
बाकी इतर आरोग्यविषयक सर्व सुविधांचा आम्ही इथे लाभ देणार आहोत. तालुक्यातील आरोग्यविषयक ज्या दर्जेदार सेवा देण्याचा जेवढा महत्वाचा प्रयत्न करता येईल तेवढा मी आणि माझी धर्मपत्नी डॉक्टर वृषाली पाटील आम्ही इथे सेवा देणार आहोत. शेवटी मी खूप वेळ घेत नाही, एकच बोलतो, पाणी धावतो म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदी वाट सापडते. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते. त्यामुळे या आरोग्य सेवेचा कर्तृत्व करण्यासाठी आम्हा सर्वांना आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा ही ईश्वरचरणी इच्छा. मेहनत करो तो धन बने, सब्र करो तो काम, मीठा बोलो तो पहचान बने और इज्जत करो तो नाम. आरोग्य हीच खरी धनसंपदा. शेवट एकच मी बोलतो, हात तुझा घे हाती, तूच तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घे रे अंधार सारा, उठ रे चल रे उड रे झेप घे एक उठुनी बळ सारे, वाट पाहू दे ताही दिशा आता थांबायचं नाही, लढत जा रे आता थांबायचं नाही, तुझ्या यशाचा तूच विधाता, उठ रे चल रे उड रे झेप घे कर निश्चय भीड जा रे, वाट पाहू दे ताही दिशा आता थांबायचं नाही. एवढं बोलून मी माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना नमस्कार. आजचा हा सोहळा म्हणजे अश्विनी हॉस्पिटल या सोहळ्याचं उद्घाटन आदरणीय या तालुक्याचे हरित क्रांतीचे जनक भरमोहन पाटील यांच्या शुभ हस्ते झालं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक एम.जे. पाटील साहेब, या गावचे किनी गावचे प्रथम नागरिक संदीप गिरजे, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले या कोवाड गावचे सरकार कीर्तिकुमार सरकार, त्याचबरोबर अशोक बाळ सरकार, या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आदरणीय आमच्या मार्गदर्शिका सुजाता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. या कार्यक्रमाचे आजचे उत्सव मूर्ती आदरणीय PS पाटील, डॉक्टर अभिजित पाटील, डॉक्टर अमोल पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती या सर्वांनी मिळून या कोवाड भागाच्या आरोग्यासाठी काम केलं. 1982 साली ते इथं कोवाडमध्ये आले. त्या काळात येत असताना आजही एखादा डॉक्टर जर विचार केला तर MBBS असू देत, DGO असू देत किंवा MD असू देत, MS असू देत, तो कोवाड किंवा चंदगडचा विचार कधीही करत नाही. पण 1982 काळात MBBS झालेले आदरणीय PS पाटील कोवाडसाठी त्या भागाची सेवा करण्यासाठी ते उभा राहिले. त्यांचे काही मित्र बेळगावला गेले, त्यांची आर्थिक परिस्थिती मोठी झाली. मध्यंतराच्या काळात विजय देसाई म्हणणारे त्यांचे क्लासमेट होते. बरेच डॉक्टर त्यांचे क्लासमेट शहरातून गेले आणि शहरात सुद्धा मोठे झाले. मात्र डॉक्टर साहेबांनी सेवा ही महत्वाची म्हणून आपण खेड्यात ही सेवा त्यांनी केली. त्यांचे वडील मगाशी उल्लेख केला की एक साधे टेलर, पण साधे टेलरांचा हा मुलगा इतका मोठा झाला की शिक्षणानं मोठा, ज्ञानानं मोठा असल्यामुळं अनेक परिवार त्यांनी चांगल्या पद्धतीनं आरोग्यदृष्ट्या सुद्धा दिले. आणि त्याचबरोबर ते देत असताना त्यांच्या 5 बहिणी, 6 बहिणी, तर 6 बहिणींचे सुद्धा संसार फुलवण्याचं काम डॉक्टर PS पाटील साहेबांनी केलं. त्याचा दृष्टिकोन समाजासाठी 6 बहिणींचं जसे संसार केले तसेच आपल्या भागातल्या लोकांच्यासाठी कसं आरोग्य देता येईल यासाठी त्यांनी विचार केला. आज त्यांची 4 लेकरं म्हणतो मी, 2 सुना असू देत, 2 मुलं असू देत, ही सुद्धा या सेवेसाठी काम करतायत. आणि हे करत असताना आमच्या भागाचं आरोग्य जपण्याचं काम ते करतायत. म्हणजे मी या भागाच्या वतीनं पहिला त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो. कारण कोणताही डॉक्टर आज इथं कोवाडला येत नाही. आज डॉक्टरांची सुद्धा अशी हे झाली की आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे, आपल्या मुलांची प्रगती झाली पाहिजे, आपण शहरात गेलं पाहिजे, शहरात राहिलं पाहिजे. मात्र यांनी कोणताही न विचार करता आज DGO झालेल्या त्यांच्या सुनबाई सुद्धा इथं कोवाडमध्ये प्रॅक्टिस करतायत.
BDS असणारे डॉक्टर सुद्धा त्यांच्या सोनूबाई इथं प्रॅक्टिस करतायत. मुलगा MBBS असणारा सुद्धा इथंच प्रॅक्टिस करतोय. म्हणजे का एकंदरीत मिळालेलं जेवढं आहे आपल्याला तेवढं सोनं समजूया. शहरात जाऊन आपण जास्त भंगार गोळा करण्यापेक्षा सोनं जपूया आणि इथल्या लोकांच्या आरोग्यासाठी काम करूया, ही त्यांची भावना, शुद्ध भावना ठेवून आज हे इतकं मोठं हॉस्पिटल उभा केलंय. त्यांनी नाव देत असताना सुद्धा अश्विन कुमार हे देवांचा डॉक्टर, स्वर्गामध्ये डॉक्टर ज्या वेळेस लागत होता, देवांना सुद्धा डॉक्टर लागत होता आणि तो अश्विन कुमार होता. आणि ते अश्विन नाव हे डॉक्टर साहेबांनी या आपल्या हॉस्पिटलला दिलं. म्हणजे जेणेकरून ह्या भागाला स्वर्ग निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि ते काम आमच्या भागासाठी पवित्र ठरलं. आज त्यांचा हा कौटुंबिक जीवनातला आनंदाचा मोठा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी बोलवून आम्हाला सन्मानित केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण इथे जे जमलो आहोत अश्विनी नर्सिंग होम व मॅटर्निटी हॉस्पिटलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यासाठी, जे तुम्ही आमच्या सर्व लोक जे प्रेम करता, जे आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचं पहिल्यांदा मी आभारी आहे. प्रथमतः मी व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री भरमोअण्णा पाटील साहेब, तसेच MJ पाटील साहेब आणि संदीप बिर्जे किनी यांचे सगळ्यांचे पहिला मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी वर्ग, फार्मासिस्ट, किनीकऱ्यात भागातील ग्रामस्थ, लॅब टेक्निशियन, सर्व PSC स्टाफ, मित्र परिवार, आप्तेष्ट, डॉक्टर्स, नातेवाईक यांचे सुद्धा मी आभार मानते. माझे माहेर जसे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी इस्लामपूर, सध्याचे ईश्वरपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझे आई वडील, माझी आई गृहिणी आहे. माझे वडील प्राध्यापक RM पाटील सर, जे 11वी 12वीला मी त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकले, ज्यांचा वरदहस्त माझ्यावर कायम आहे असे माझे वडील. माझे सर्व शिक्षण प्राथमिक, माध्यमिक व 11वी 12वी इस्लामपूर, ईश्वरपूर येथे झाले. त्यानंतर माझे वडील स्वतः 11वी 12वीला असल्यामुळं माझ्याकडून त्यांनी भरपूर काही कष्ट करून घेतला आणि त्यांची फार इच्छा होती की मी MBBS डॉक्टर व्हावं, कारण माझे मामा हे MD मेडिसिन आहेत. सध्या ते वडगाव येथे कार्यरत आहेत. तर माझा भाऊ आणि मी दोघेही आम्ही डॉक्टर व्हावं असं माझ्या वडिलांची फार इच्छा होती. त्याप्रमाणे माझा भाऊ सुद्धा बालरोग तज्ञ झाला आहे. तो सध्या पुणे येथे कार्यरत आहे. आणि मला सुद्धा गव्हर्नमेंट कोटामधून डॉक्टर DY पाटील कोल्हापूर येथे MBBS ला ऍडमिशन मिळाले. त्यानंतर MBBS झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टर रवींद्र आरळी उमा चॅरिटेबल ट्रस्ट जत येथे मी माझं DGO कंप्लीट केलं. जे डॉक्टर आरळी सर आहेत, जे माझे गुरु आहेत, त्या सरांनी जे जत तालुक्यात जे विश्व निर्माण केलं आहे, मोठं हॉस्पिटल आहे सरांचं, ते जे मी बघितलं त्या काळात मी ते बघून मी भारावून गेले की मला असं वाटलं नाही की त्या भागात सर असं एवढं मोठं हॉस्पिटल असू शकतं. आणि सरांनी जे गरीब आणि गरजू लोकांसाठी जे हॉस्पिटल चालू केलं आहे त्याचीच मी प्रेरणा घेतली आणि त्यावेळेपासून मनात निश्चय केला की मी सुद्धा असं काहीतरी मोठं कार्य करण्याचा प्रयत्न करेन. बरेच लोक असा विचार करतात की बाबा आता पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, आपण शहरात जाऊन सेटल व्हावं. पण मी आणि माझ्या मिस्टरांनी असा विचार बाजूला ठेवून माझ्या सासऱ्यांच्या, जे मला नशिबानं असं सासर मिळालं आहे की त्यांनी सुद्धा स्वतः रुग्णसेवा करतायत. सतत 43 वर्ष झाले सातत्याने त्यांनी रुग्णसेवा दिली आहे. आणि त्याच आता मला जे प्लॅटफॉर्म म्हणाला तरी चालेल थोडक्यात, की मला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, जसा मला हवा होता तसा त्या प्लॅटफॉर्मवरून मी आता हे जे आहे ते आम्ही पुढं नेत आहोत, चालवत आहोत. असं म्हणतात की इच्छा असेल तर मार्ग दिसेल. त्याप्रमाणे मी, आमचे सासरे डॉक्टर PS पाटील, जी कोवाड गावात राहूनच जी रुग्णसेवा देत आहेत, तसेच आम्ही दोघं सुद्धा ते संकल्पना पुढे ठेवून आम्ही पुढे कार्यरत राहणार आहोत.
माझं डीजीओ कंप्लीट झाल्यानंतर मी CPR हॉस्पिटल कोल्हापूर येथे एक 6 महिन्याची ज्युनियर रेसिडेंटशिप केली आहे. त्याच्यानंतर मी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट येथे एक 6 महिन्याची सिनियर रेसिडेंटशिप केली. त्याच्यानंतर मी लग्न झाल्यानंतर इकडे आल्यानंतर ज्यावेळेला मी कोवाड PSC येथे जॉईन केलं, त्या मेडिकल ऑफिसर या पदासाठी मी कार्यरत होते. नंतर ह्या भागात मी थोडं बरीच ज्यावेळी मी मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होते त्या काळात मी बरीच शिबिरं वगैरे घेतली, व्याख्यानं वगैरे आयोजित करायचे. त्यावेळेला आम्ही भरपूर ह्या भागाची मी ओळख करून घेतली. या भागाची ओळख करून घेतल्यानंतर आम्ही 2016 साली 20 मार्च 2016 साठी मी आणि माझे मिस्टर डॉक्टर अमोल पाटील जे भूलतज्ञ आहेत, आम्ही दोघांनी मिळून माझ्या सासऱ्यांच्याच हॉस्पिटलमध्ये अश्विनी नर्सिंग होम जे दुंडगे रोडला आहे सध्या, तिथं आम्ही नव्याने हॉस्पिटल सुरू केले, ज्यामध्ये आम्ही सोनोग्राफी, प्रसूती, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गर्भाशयाचे आजार, गर्भाशयाची ऑपरेशन, कुटुंब नियोजन हे सर्व सुविधा आम्ही नव्याने त्याच हॉस्पिटलमध्ये सुरू केल्या. कोविड काळात सुद्धा आम्ही बराच कधी हॉस्पिटल बंद न करता, जोपर्यंत आम्हाला कोविड झाला नाही तोपर्यंत बंद न करता आम्ही सातत्यानं हॉस्पिटल चालू ठेवले आहे, रुग्णसेवा दिली आहे. त्याच वेळी आम्हाला बऱ्याचदा जे त्यासाठी लागणारे जे किट असायचे, PPE किट असायचे, सॅनिटायझर्स असायचे, त्यावेळेला आम्हाला वेळोवेळी ते पुरवण्याचे काम मान्य श्री कल्लापना भोगत साहेबांनी आम्हाला वेळोवेळी त्याची पूर्तता केलेली आहे. त्याचे सुद्धा मी आभार मानते. आणि आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं व सहकार्यानं आम्ही नवीन हॉस्पिटल इथं उभारलं आहे, जेणेकरून तुम्हाला आणखी काही सुविधा उपलब्ध करून देता याव्यात आणि काही नवीन नवीन ह्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देता याव्या. इथून पुढे सर्व ही जी रुग्णसेवा आहे ती ह्या हॉस्पिटलमध्ये उद्यापासून सुरू होईल. यामध्ये प्रसूती, सिझेरियन सेक्शन, कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन, गर्भाशयाचे आजार, वंध्यत्व निवारण या सर्व सुविधा इथं देण्यात येतील. तसेच आम्ही इथून पुढे की इतर तज्ञ डॉक्टरांच्या भेटी, त्यांच्या व्हिजिट्स वगैरे इथून पुढे ठेवणार आहोत. चंदगड तालुक्यातील आरोग्य विषयक कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमची सर्व फॅमिली डॉक्टर PS पाटील सर आणि माझ्या सासूबाई आमच्या मेन सपोर्टर आहेत, ज्या की त्यांच्याशिवाय आम्ही कुठले आमच्या घरचं पान नाही हलत म्हटला तरी चालेल. माझे मिस्टर डॉक्टर अमोल पाटील, माझे दीर डॉक्टर अभिजित पाटील, माझ्या जाऊबाई, माझी जशी बहीण आहे तशी आहे ती डॉक्टर प्रियांका पाटील, तुमच्या सर्वांचे आम्ही सगळे मिळून ऋणी आहोत आणि तुम्हाला इथून पुढे रुग्णसेवा परवडेल अशा दरात आम्ही देण्याचा प्रयत्न करेन आणि आम्ही प्रयत्नशील आहोत. एवढं बोलते माझं भाषण. मी डॉक्टर अभिजित पाटील. मी माननीय श्री भरमोहन पाटील साहेब, ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय कल्लापना भोगन साहेब, माननीय कीर्तिकुमार देसाई साहेब, अशोकराव देसाई साहेब, माननीय सौ सुजाता पाटील, सरपंच आमचे क्लासमेट माननीय संदीप गिरजे साहेब, सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामस्थ मंडळी, लॅब टेक्निशियन्स, मित्र परिवार, आप्तेष्ट मंडळी आणि सर्व नागरिकांचं डॉक्टर PS पाटील आणि कुटुंबियांतर्फे सर्वांचे आभार व्यक्त करतो.